माझे सहकारी सुहास घटवाई हे थेट त्या ठिकाणी जोडले गेले। सुहास सर, आपण पाहतोय मोठ्या उत्साहामध्ये आज पुण्याचं हे वातावरण आहे। नमस्कार, मी सुहास बाप्पा मोरैया या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने साम टीव्हीच्या आपल्या सगळ्या दर्शकांना, गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा। खरं तर 10 दिवस या राज्यामध्ये, या देशामध्ये एक आनंदाचं, चैतन्याचं एक वातावरण आपण सगळ्यांनीच अनुभवलं। कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं। हे आगमन सुद्धा वाजत गाजत अत्यंत उत्साहात झालं आणि या आपल्या लाडक्या बाप्पाने आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळांच्या मंडपामध्ये एक चैतन्य आणि आनंदाचं वातावरण निर्माण केलं। आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला खरं तर आज निरोप द्यायचा आहे, पण बाप्पा जसा वाजत गाजत येतो तसा तो जात सुद्धा अत्यंत वाजत गाजत जात असतो। आज महाराष्ट्रातलं, राज्यातलं जर आपण चित्र बघितलं तर अवघं महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरलंय की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर असतील, पुणेकर असतील, कोल्हापूरकर असतील, संभाजीनगरकर असतील, असे सगळी माणसं आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जड अंतःकरणाने का होईना पण लाडक्या बाप्पाला निरोप तर द्यायलाच पाहिजे। आणि म्हणून आज आपण या दृश्यांमधनं सुद्धा बघतोय की सगळा उत्साह ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत या बाप्पाला निरोप आज दिला जातोय। आणि ठिकठिकाणी आज सुद्धा आपल्याला एक चैतन्याचं भारलेलं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण दिवसभर अनंत चतुर्दशीचा हा विसर्जन सोहळा आपण दिवसभर बघणार आहोत, अगदी रात्रीपर्यंत। कारण रात्री उशिरापर्यंत मुंबई, पुण्यातले जे गणपती आहेत यांचं विसर्जन होत असतं आणि त्यामुळे हा सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि दिवसभर माझ्याबरोबर काही गणपती विषयाचे काही अभ्यासक असतील, त्याचबरोबर काही सेलिब्रिटीज असतील, हे सगळे जण येणार आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाविषयी ते आपले अनुभव शेअर करतील। लाडक्या बाप्पाच्या बाबतीमध्ये त्यांनी 10 दिवसामध्ये काय अनुभवलं ते त्यांचे विचार ते मांडतील। अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी आपण दिवसभर साम टीव्हीचे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमातनं या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आपण सगळं विवेचन करणार आहोत। आत्ता सुद्धा माझ्याबरोबर माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ते म्हणजे कपिल प्रदीप घोलप। कपिल घोलप जे आहेत हे महाडचे आहेत, प्रामुख्याने कोकणातले आहेत। त्यामधले कोकणातला गणेश उत्सव सुद्धा त्याचं देखील एक वेगळेपण असतं। हिरवाईनं नटलेलं, म्हणजे कायमच आपण असं म्हणतो की कोकणातल्या गणेश उत्सवावर निसर्गाचं एक वरदान लाभलेलं आहे। हिरवाईनं नटलेल्या सगळ्या कोकणामध्ये डोक्यावर, पाटावर तो गणेश मूर्ती घेऊन घरी आणली जाते आणि तसंच विसर्जनाच्या दिवशी देखील अत्यंत नयनरम्य असं दृश्य आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळतं। त्या कोकणातले, महाडमधले कपिल घोलप आज आपल्या बरोबर आहेत। कपिल घोलप यांचा थोडक्यामध्ये परिचय म्हणजे ते मुळामध्ये ते लेखक आहेत। वेगवेगळ्या साहित्य, वेगवेगळे विषय याच्यावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। संपादकीय लेख असतील, सामाजिक विषय असतील, अगदी राजकीय भाष्य सुद्धा प्रखर शब्दांमध्ये देखील त्यांनी मांडलेलं आहे। शब्द ब्रह्म आणि मी असं त्यांचं एक पुस्तक आहे आणि त्याचबरोबर पत्रास कारण की हे देखील त्यांचं, ही 2 पुस्तकं त्यांची विशेषत्वाने जास्त गाजलेली आहेत। आणि त्याचबरोबर आत्ता देखील आज आपल्याबरोबर ते दिवसभर असणार आहेत अनंत चतुर्दशीच्या आपल्या गणपती बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमामध्ये। दिवसभर आपण त्यांच्याकडनं बाप्पाच्या विषयीच्या विशेषत्वानी पुण्यातला जो गणपती उत्सव आहे या पुण्यातल्या गणपती उत्सवाविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। कारण जरी ते महाडचे असले तरी ते पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि त्यामुळे पुण्यातला गणेश उत्सव त्यांनी अत्यंत जवळनं अनुभवलेला आहे। पुण्यातल्या गणेश उत्सवाची काय परंपरा राहिलेली आहे, काय संस्कृती राहिलेली आहे ही त्यांनी अनुभवलेली आहे। आणि त्याचबरोबर
एक भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती याच्यावरचा देखील त्यांचा एक वेगळा अभ्यास आहे. तर या सगळ्या निमित्ताने आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, त्याच्यानंतर संस्कृती आणि परंपरेच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत, खूप गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे कपिल घोलपजी, तुमचं आजच्या बाप्पा मोरैया या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि आत्ता आपण दृश्यांमधनं सुद्धा बघतो आहोत. या दृश्यांमध्ये एकीकडे आपण बघतोय पुण्यातली दृश्य आहेत. पुणं म्हटलं की ढोल ताशा हे पुण्यातलं अत्यंत प्रसिद्ध असं वातावरण आपल्याला कायमच बघायला मिळतं. अगदी पुण्यात जो राहिला आहे त्यांनी लहानपणापासून ह्या ढोल ताशांच्या पथकाचा आनंद घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय. आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज अवघं पुणं हे रस्त्यावर उतरलेलं बघायला मिळत आहे. आणि आज मानाचे गणपती, जे आपले 5 मानाचे गणपती आहेत पुण्यातले, त्यांचं विसर्जनाच्या निमित्ताने त्यांची लगबग आहे. दगडूशेठ हलवाई जो आज राज्यभर, देशामध्ये, अगदी परदेशामध्ये सुद्धा तो प्रसिद्ध आहे, अशी ही सगळी गणेश उत्सवाची परंपरा जी पुण्याची राहिलेली आहे. या गणेश उत्सवाच्या परंपरेबद्दल आपण आधी बोलूयात, कारण त्यानंतर आपल्याकडे दगडूशेठ हलवाई गणपती जो मंडपामध्ये त्याची आरती झाली आणि त्या आरतीनंतर हा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बाप्पा जो आहे तो खरं तर लाईनीमध्ये जात असतो. तर एकूण ही सगळी परंपरा पुण्यातल्या गणेशोत्सवाची काय राहील? घोलपजी. धन्यवाद सुहास सर. आज अनंत चतुर्दशी म्हणजेच भारतीय सौर दिनांक 6 1945 आणि विक्रम शोभन नाम संवत्सर श्री शालिवाहन शके शोभन नाम संवत्सर 1945 या विशेष करून आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार आज अनंत चतुर्दशी सोहळा. आणि या सोहळ्यासाठी आपण सारेजण साम टी व्हीशी जोडलं गेलो आहे. त्या साम टी व्हीसोबत मीही आज आपल्यासोबत साऱ्यांसोबत हा गणपती उत्सव, गणेशोत्सव आणि विशेष करून हा अनंत चतुर्दशी सोहळा आपल्या साऱ्यांसमवेत अनुभवणार आहोत. ते बाप्पाची सेवा आपण सारेजण आपल्या डोळ्यांनी, आपल्या ज्या आपल्याला जे शक्य आहे त्या पद्धतीनं आपण सारेजण करणार आहोत. तर मुळात सुरुवात मला करायला आवडेल की पुणे आणि हा पुण्याचा प्रवास या गणपती उत्सव 2023 पर्यंत कसा आला, आपण त्या बाबतीत थोडंसं बोलूयात सर. नक्कीच. पुणे म्हणजे पहिलं पुणेवाडी आणि पुणेवाडीचं पुणे झालं, पुण्याचं पुणे शहर झालं आणि पुणे शहराचं पुण्यनगरी अशासाठी की इंडस्ट्रीयल हब झालं आहे, सॉफ्टवेअर हब झालं आहे. नंतर सांस्कृतिक राजधानीमध्ये अजून दिवसेंदिवस बदल होत आहेत. ढोल ताशांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अनेक विविधांगी कार्यक्रम आपण कलेच्या अनुषंगाने हे पुण्यासाठी फेवरेबल राहिलेले आहेत. तर त्या पार्श्वभूमीवरती हे पुणे बदलत गेले आणि आजच्या 2023 पर्यंत आलंय. टिळकांनी जो विचार करून 1893 साली या कार्यक्रमाची किंवा या सोहळ्याची या संपूर्ण स्वातंत्र्यपूर्व चळवळीसाठी जो काही यत्न मांडला, त्याचा आज जो काही भव्य दिव्य सोहळा, एक इव्हेंट व्हावा या पद्धतीनं पुण्याचा आजचा हा गणेशोत्सव सोहळा येऊन थांबलेला आहे. खरं तर अनेक ठिकाणी गणेशोत्सव सोहळा होतो, पण पुण्यातलं विशेष आकर्षण असतं ते म्हणजे विविध भूमिकेतून नटवलेल्या गणेश मूर्ती आणि गणेश विसर्जनाच्या वेळेस सादर केलेल्या अनेक कलाकारांनी सादर केलेल्या आपल्या कला. आणि यासाठी हे पुण्याचं वैविध्य हे नेहमीच राहिलेलं आहे. त्या पुण्याच्या सोबत आपण सारेजण कनेक्ट झालो आणि त्यातला सगळ्यात पहिला गणपती, जे 5 मानाचे गणपती आहेत, त्या गणपतीतला सगळ्यात पहिला जो गणपती बाप्पा आहे तो म्हणजे कसबा गणपती. श्री कसबा गणपती बाप्पा याचं जे स्थान आहे की त्याचं अस्तित्व आहे किंवा त्याचं जे महात्म्य आहे ते असं आहे की ज्या आपल्या सुवर्ण हातांनी त्या स्वराज्याला, रत्नजडित स्वराज्य ज्यांनी निर्माण करण्याचा यत्न केला किंवा संकल्प केला, त्या राजमाता जिजाऊंनी हे पहिलं स्थापन केलेलं गणपती मंदिर आहे पुण्यातलं. आणि त्याच्यामुळे तो पहिला मानाचा गणपती तयार झाला. आणि त्याच गणपतीचा श्री गणेशा राजमाता जिजाऊंनी जो केला त्याला म्हणजे थोडंसं म्हणजे तुम्ही कसब्याविषयीच बोलतायत आणि आत्ताची दृश्य देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. ती कसबा गणपती आहे आणि कसबा गणपतीची आता मिरवणूक, मानाचे पहिले 5 गणपती आहेत त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे आणि या कसबा गणपतीचं सगळेच जण आपण दर्शन घेतोय. मला कसबा गणपतीविषयी, आणि कसबा गणपती हे ग्रामदैवत सुद्धा आहे पुण्याचं,
त्या दृष्टीनं काय? येस, कसबा गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की लाल महालाच्या एक्झॅक्टली बॅक साईडला हा कसबा गणपती आपल्याला पाहायला मिळतो. दर्शनासाठी तो सदैव आपल्यासाठी असतं मंदिर ओपन. आणि त्यासाठी आपण जर ते मूर्तीचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर चतुर्भुज असलेली ही मूर्ती, अतिशय सुंदर डोळे, म्हणजे जे आपण म्हटलं की मंदिरातनं उठायची इच्छा होणार नाही इतकं दीपक, नेत्र दीपक म्हणण्यापेक्षा डोळ्याला सुखावणारं, बरोबर, आपल्या सगळ्यांच्या मनात भक्तिभाव जन्माला घालणारं, वात्सल्य, करुणा असे सगळेच भाव त्या डोळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हो हो नक्कीच. आणि त्याच्यामुळे ह्या गणपतीची मूर्ती आणि आपण ह्या सारा जर बघितलं तर तिथून हलण्याची खरोखर इच्छा होत नाही. आणि दर्शन घेतलं की तो दिवस अख्खा आपला अतिशय पावित्र्याचा, मांगल्याचा आणि ऐश्वर्याचा होतो. या पद्धतीची ती मूर्तीची बांधणी आहे. आणि हा गणेशोत्सव जो राजमाता जिजाऊंनी केला तर त्यासाठी तो गणपती मंदिरातला दिवा सदैव तेवत राहावा म्हणून मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत हे रत्नजडित स्वराज्य उभं केलं. आणि त्या रत्नजडित स्वराज्याचा श्री गणेशा म्हणजे हा कसबा श्री गणेश. कसबा गणपतीबद्दल तुम्ही इतकं आता खरं तर छान सांगितलं. आणि खरंच ती मूर्ती जी आहे त्या मूर्ती समोरनं हलू नाही असंच आपल्याला वाटतं. आता देखील आपण बघतोय या साम टीव्हीच्या स्क्रीनवर कसबा गणपती मंडळ जे आहे पुण्यातलं पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, आणि कसबा गणपतीची ही मूर्ती आणि आता विसर्जनाच्या दिशेनं आता ही सगळी मूर्ती आपल्याला निघताना बघायला मिळतीये. कायम विसर्जन असू देत किंवा कसबा गणपती आगमन असू देत, एक शिस्तबद्ध पद्धतीनं कसबा गणपतीचं कायमच आपल्याला दर्शन घडत आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा कुठे गुलाल उधळला जाणार नाही, परंतु लेझिम पथकं, ढोल पथकं, वेगवेगळे नृत्य, वेगवेगळ्या कला यांचं सादरीकरणच आपल्याला कायम कसबा गणपतीच्या निमित्ताने बघायला मिळालं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? येस, कसबा गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची जी मिरवणूक आहे ती अतिशय वेळेत सुरू होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि जो टाईम निर्धारित केलेला आहे म्हणजे ग्रामदैवत आहे. आणि जसं आपण असं म्हणूयात की एक नेतृत्व करणारा जो असतो, ह्या सगळ्या शहराचं जो नेतृत्व करतोय, ती नेतृत्व करणारी ही मूर्ती. आणि ती आपल्याला नेहमी सांगत असते की ऑन टाईम सुरू करावं आणि ऑन टाईम आपण टाईम लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी फिनिश कराव्यात, असं हे सगळ्यांना एक प्रकारचा संदेश देणारी ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आपण मगाशी ऐकलं. पण त्याचबरोबर या मूर्तीच्या मिरवणुकीमध्ये आपण जर बघाल तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारचा DJ नाही, काही नाही, कोणत्याही प्रकारचं विविधचं असं नृत्य नाही, तर अतिशय पारंपरिक देखावे, पारंपरिक मांडणी आणि पालखीतून ही मूर्ती, येस, पालखीतनं ही मूर्ती नेहमी सदैव दरवर्षी आपल्या अनंत चतुर्दशीकडे ही प्रवास करत असते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ढोल ताशांचाही निनाद अतिशय मंजूळ, सनई चौघडा असतो, ढोल ताशा पथकं असतात, विविध प्रकारची पथकं असतात, त्यातनं लोकांना मनोरंजन पण मिळतं. पण ह्या मूर्तीकडे बघितल्यानंतर चैतन्य, उत्साह, ऊर्जा आणि मांगल्य याचा सदैव आपल्याला मिलाफ मिळतो. नक्कीच आज साऱ्यांना थोडंसं अंतःकरण किंवा कोपरा आपल्या हृदयातली अवस्था अशी आहे की आपण थोडेसे सगळेजण हळवे झालेलो आहोत. कारण ज्या 10 दिवस आपल्या साऱ्यांचं एक दिनचर्या वेगळ्या प्रकारची पावित्र्याची आणि मांगल्याची झाली होती, त्याच अवस्थेला उद्यापासून थोडंसं काहीतरी वेगळं वळण लागणार आहे, आपली धावपळ सुरू होणार आहे. तर ते कुठंतरी ते थांबणार आहे. म्हणून एक पावित्र्य घरातलं आपण म्हणतो की गणपती बाप्पा आले की ते ऑटोमॅटिक वाढतं, मांगल्य वाढतं, घरातले संस्कार, घरातली शुद्धता, पावित्र्यता आणि शब्दांचा वापर ह्या सगळ्यांना आपण एक कुठेतरी मर्यादा आपण आपसूक गणपतींच्या एक मनात भावना असते की गणपती बाप्पा घरात आहेत. आणि जेव्हा देव घरात असतं तेव्हा ते घर आपलं घर नसतं, ते तरी मंदिर झालेलं असतं. तर 10 दिवसाचा हा मंदिर असलेला आपल्या मंदिर झालेलं असतं घरामध्ये. आता दृश्यांमधनं सुद्धा आपण बघतोय. माझ्या मते कसबा गणपतीमध्ये जे आता आपण त्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याचं तुम्ही आता इतकं सुंदर वर्णन केलं, आपल्याला हे प्रात्यक्षिक सुद्धा बघायला मिळतं. म्हणजे लाठाकाठ्यांचं देखील एक छान, ज्या पूर्वीच्या कला होत्या, ज्या शिवकालीन सगळ्या कला आहेत, तर त्या कलांचं सादरीकरण सुद्धा आपल्याला या पुण्याच्या कसबा गणपतीच्या समोर आपल्याला करताना बघायला मिळत आहे. त्याबद्दल काही थोडंसं? हो, लाठीकाठी हा शिवकालीन खेळ आहे. लाठीकाठी हा शिवकालीन खेळ आहे, मर्दानी खेळ आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की यात 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. जसं ब्रिटिश सरकार आपल्या भारतामध्ये आलं तसं बंदूक आल्यामुळे या प्रत्यक्ष आमने सामने ज्या लढाया व्हायच्या त्याला काहीतरी मर्यादा आली.
पण शिवकालीन वेळेस ह्या गोष्टींचा अतिशय समर्पक आणि योग्य पद्धतीनं वापर शिवाजी महाराजांनी केला, कारण का त्यावेळेस एवढं आपल्याकडे साठा नव्हता, पैसे नव्हते किंवा तेवढं धनधान्य उपलब्ध नव्हतं. तर ह्या ज्या काही गोष्टी उपलब्ध होत्या त्यालाच हत्यार बनवून अतिशय मनगटात ताकद आणि मन सदृढ करून शिवाजी महाराजांनी या अतिशय चलाखी आणि याच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या त्या म्हणजे पवित्रा, नंतर दुसरी गोष्ट आहे गती आणि तिसरी गोष्ट आहे नजर. या 3 गोष्टींचा अतिशय चपळाईनं वापर करून समोरच्या अगदी तुम्ही खूप छान सांगितलं की या सगळ्याचा चपळाईनं वापर करून. आता मी आपली जी PCR आहे त्यांना मी मुद्दामून विनंती करतो, कारण आपल्याकडे दगडूशेठ हलवाईची खूप सुंदर दृश्य आपल्याकडे, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. हा, आता ही देखील कसबा गणपतीचीच दृश्य आपण बघतोय, अगदी आत्ता चालू आहे. पण दगडूशेठची काही थोड्या वेळापूर्वीचीच काही दृश्य आता आपण बघणार आहोत. मी मुद्दामून आपल्या PCRला देखील सांगेन की तो गणपती जेव्हा मंडपातनं उचलला जातो तेव्हाची ही दृश्य आहेत जी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवणार आहोत. मी माझ्या PCRच्या टीमला देखील सांगेन की ती दृश्य जी आहेत ती दाखवा. आपण जसं कसबा गणपतीबद्दल बोललो, हे तर मानातला पहिला गणपती, पण दगडूशेठ हलवाईचा हा गणपती आहे. आज दगडूशेठ म्हणजे देशभरामध्ये सगळं त्याचं नाव आहे आणि दगडूशेठची ही मूर्ती सुद्धा कसबा गणपती सारखीच अत्यंत सुबक अशी आहे. याची देखील एक्सक्लुझिव्ह दृश्य ही आता आपल्याकडे आपण बघतो आहोत. मंडपातनं या दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे त्याला विसर्जनासाठी तो नेला जातो आणि ती नेत असतानाची ही दृश्य आपण आता बघणार आहोत. आपल्या साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. तर आपण बघतोय की दगडूशेठ हलवाईची ती दृश्य जी आहेत ही आता आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि काय सांगाल, कारण दगडूशेठचं देखील एक वेगळेपण आपल्याला कायमच बघायला मिळालेलं आहे. हो, नक्कीच. दगडूशेठची ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई ही जी मूर्ती आहे, या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती 1968 साली तयार झाली, मंडळानं तयार करून घेतली होती आणि मंडळानं तिची स्थापना मात्र 1893 साली केलेली आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेसचा जो काळ आहे तो त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सर्व सार्वजनिक मंडळांना आव्हान केलं होतं की आपण साऱ्यांनी रस्त्यावर येणं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी या अनुषंगाने आपण एकत्र येऊन एक नवनवं नेतृत्व निर्माण करून सगळ्या बाजूने ब्रिटिश सरकारला सळोखी-पळो करून सोडायचं. आणि त्या निमित्तानं या मूर्तीची स्थापना 1893 साली झालेली आहे दगडूशेठची. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ही मूर्ती, या मूर्तीचं वैशिष्ट्य जर मला सांगायचं असं आवडेल. या मूर्तीच्या वैशिष्ट्यांच्या आधी म्हणजे वैशिष्ट्य मला जाणून घ्यायचे, पण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतोय ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय दगडूशेठ हलवाई गणपतीची, जिथे तो 10 दिवस विराजमान होता. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानं यंदा भव्य असा अयोध्येचा देखावा केलेला होता आणि त्याच मंडपातनं ही मूर्ती जी आहे दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मूर्ती आहे, जिचं हे रूप डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी आज देश विदेशातनं देखील लोक इथं येत असतात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या दर्शनासाठी. इथं एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक, बघत राहा बाप्पा मोरया.